केरळ राज्यातील कासरकोड जिल्ह्यात मंजेश्वर नावाचं समुद्रकिनारी वसलेलं एक सुंदर आणि शांत गाव आहे. याच गावात 44 वर्षाची रूपाश्री नावाची महिला राहत होती. ती सरकारी शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होती. तिचं घर मंजेश्वरमध्ये होतं तर शाळा मियापदाऊ येथे होती. घरापासून शाळेचं अंतर सुमारे 12 किलोमीटर होतं. म्हणून ती दररोज स्वतःच्या स्कूटरने शाळेत ये-जा करत होती. रूपाश्रीच्या नवऱ्याचं नाव चंद्रशेखर होतं. चंद्रशेखर एका राजकीय पक्षामध्ये सक्रिय असल्यामुळे परिसरात त्याची चांगली ओळख होती. या दाम्पत्याला 2 मुले होते. मोठा मुलगा महाविद्यालयात शिक्षण घेत होता तर छोटा मुलगा शाळेमध्ये शिकत होता. घरात आर्थिकदृष्ट्या कोणतीही अडचण नव्हती. चंद्रशेखर याला समाजात चांगला मान सन्मान होता. 2 मुलं, स्वतःचं घर आणि स्थिर आयुष्य, त्यामुळे त्यांचं कुटुंब आनंदात जीवन जगत होतं. त्यांच्या घरातील रोजचं वेळापत्रक जवळपास ठरलेलं असायचं. सकाळी रूपाश्री मुलांना शाळा आणि कॉलेजला पाठवत होती आणि त्यानंतर स्वतः शाळेत जात होती. संध्याकाळी साधारण 4:30 ते 5 वाजण्याच्या दरम्यान शाळा सुटायची. त्यानंतर स्कूटरने साधारण अर्ध्या तासाचा प्रवास करून ती 5:30 वाजण्याच्या सुमारास घरी पोहोचायची. दुसरीकडे चंद्रशेखर दिवसभर पक्षाच्या कामामध्ये व्यस्त असायचा. तो साधारण संध्याकाळी 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान घरी परत यायचा. त्यामुळे बहुतांश वेळा रूपाश्री घरी आल्यावर काही वेळात तिचा नवरा घरी यायचा. हीच त्यांच्या कुटुंबाची रोजची दिनचर्या होती. चंद्रशेखर घरी आल्यावर रूपाश्री त्याच्यासाठी गरमागरम चहा बनवत असायची. सगळं काही अगदी सुरळीत सुरू होतं. पण 16 जानेवारी 2020 रोजी घडलेल्या एका घटनेने या कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. त्या दिवशी संध्याकाळी साधारण 7 वाजता चंद्रशेखर नेहमीप्रमाणे घरी आला. घरात प्रवेश करताच त्याने बायकोला हाक मारली, पण आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्याने पुन्हा आवाज दिला, तरीही शांतताच होती. तेवढ्यात त्यांचा मुलगा बाहेर आला. चंद्रशेखर याने विचारलं, आई अजून घरी आली नाही का? मुलानं उत्तर दिलं, नाही बाबा, आई अजून घरी आली नाही. हे ऐकताच चंद्रशेखर हादरून गेला. कारण रूपाश्री कधीच उशिरा घरी येत नव्हती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उशीर होणार असेल तर ती नेहमी आधी फोन करून कळवत असायची. पण आज मात्र तसं काही झालं नव्हतं. त्याने तात्काळ रूपाश्री हिच्या मोबाईलवर फोन केला. मात्र मोबाईल नॉट रिचेबल असल्याचा संदेश येत होता. आता मात्र त्याच्या मनात भीतीचं सावट दाटू लागलं. नेमकी ती कुठे गेले असेल? रूपाश्री हिचा मोबाईल सतत नॉट रिचेबल दाखवत असल्यामुळे नवरा चंद्रशेखर याची चिंता आणखी वाढली. मंजेश्वर सारख्या छोट्या गावात त्यांचं कुठेही काही काम नव्हतं. मग ती अचानक कुठे गेली? या विचाराने त्याने लगेच शाळेत फोन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शाळेच्या कार्यालयात फोन लावला. मात्र त्यावेळी शाळेमध्ये कुणी उपस्थित नव्हतं. सुदैवाने त्याच्याकडे मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर होता. त्याने तात्काळ मुख्याध्यापकाला फोन केला. चंद्रशेखर याने विचारलं, सर, माझी बायको अजून घरी आली नाही. ती अजूनही शाळेत आहे का? मुख्याध्यापकाने दिलेलं उत्तर ऐकून ते क्षणभर स्तब्ध झाला. तो म्हणाला, आज दुपारी अचानक काहीतरी तातडीचं काम असल्याचं सांगून तुमची बायको रूपाश्री यांनी अर्ध्या दिवसाची रजा घेतली. साधारण 12:30 ते 1 वाजण्याच्या दरम्यान ती शाळेतून निघून गेली. हे ऐकताच नवरा चंद्रशेखर पूर्णपणे गोंधळून गेला. कारण रूपाश्री हिला कोणतंही तातडीचं काम असेल तर ती सर्वप्रथम आपल्या नवऱ्याला सांगत असायची. पण आज मात्र तिने काही देखील सांगितलं नव्हतं. चंद्रशेखर याच्या मनात एकामागून एक असे अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. अचानक कोणतं काम आलं असेल? ती कुठे गेली असेल? आणि तिने मला काही का सांगितलं नाही? तिने मुख्याध्यापकाला पुन्हा विचारलं, सर, तिने जाताना कुठे जात आहे ते तुम्हाला सांगितलं का? मुख्याध्यापक म्हणाला, नाही, तिनं फक्त मला अर्जंट काम असल्याचं सांगितलं आणि ती शाळेतून निघून गेली. आता चंद्रशेखर यांनी शाळेतील इतर शिक्षकांना देखील फोन करायला सुरुवात केली. कदाचित रूपाश्री हिने एखाद्या सहकार्याला काहीतरी सांगितलं असेल अशी त्यांना आशा होती. पण प्रत्येकाकडून एकच उत्तर मिळालं. दुपारी अचानक त्यांना कोणाचा तरी फोन आला.
त्यानंतर त्यांनी तातडीचं काम असल्याचं सांगितलं आणि ती शाळेतून निघून गेली. त्यानंतर ती कुठे गेली याचा आम्हाला काही देखील माहिती नाही. रात्र होत चालली होती. दुपारी शाळेतून निघालेली रुपाश्री अजूनही घरी पोहोचली नव्हती. तिचा मोबाईल बंद होता. आता चंद्रशेखर याला खात्री पटली की काहीतरी गंभीर घडलं आहे. क्षणाचाही विलंब न करता चंद्रशेखर जवळच्या पोलीस ठाण्यात गेला. तिथे त्यांनी बायको बेपत्ता झाल्याची अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सर्वप्रथम त्याने रुपाश्री हिच्या हालचालींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि ओळखीच्या सर्व लोकांची चौकशी केली. मात्र सर्वांकडून एकच माहिती मिळाली होती. दुपारी ती शाळेतून निघाली. त्यानंतर ती कुठे गेली कोणालाच काही माहिती नव्हतं. मग पोलिसांनी तिच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन तपासलं. मोबाईलचं शेवटचं लोकेशन एका दुर्गम भागात दिसत होतं. त्या ठिकाणचा रुपाश्री हिच्याचा कोणताही संबंध नव्हता. तरीही पोलिसांनी तात्काळ त्या परिसरात शोध मोहीम सुरू केली. काही वेळाने त्यांना एका रुग्णालयाजवळ रुपाश्री हिची स्कूटर उभी असल्याचं आढळलं. स्कूटर अगदी व्यवस्थित पार्क केलेली होती. तिच्यावर अपघात झाल्याचं किंवा झटापटीचं कोणतंही चिन्ह नव्हतं. तो रस्ता अत्यंत निर्मनुष्य होता. एका बाजूला रुग्णालयाची कंपाऊंडची भिंत होती तर दुसऱ्या बाजूला दाट जंगल पसरलेलं होतं. अशा निर्जन ठिकाणी रुपाश्री हिची स्कूटर कशी आली हा प्रश्न आता पोलिसांसमोर उभा राहिला. चंद्रशेखर यांनी स्कूटर पाहताच ती आपल्या बायकोचीच असल्याचं ओळखलं. पोलिसांनी विचारलं, तुमच्या बायकोचा या ठिकाणाशी काही संबंध होता का? पण चंद्रशेखर याच्याकडे या प्रश्नाचं कोणतंही उत्तर नव्हतं. त्यानंतर पोलिसांनी त्या रुग्णालयात जाऊन तपास केला. कदाचित त्यांचा अपघात झाला असेल आणि त्यांना इथे दाखल केलं असेल असा त्यांचा अंदाज होता. मात्र संपूर्ण रुग्णालयाची चौकशी करूनही रुपाश्री हिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. आता पोलिसांचा गोंधळ आणखीनच वाढला. स्कूटर सापडली होती मात्र रुपाश्री मात्र कुठेही सापडत नव्हती. आणि या क्षणापासून हे प्रकरण एका रहस्यमय वळणावर जाऊन पोहोचलं होतं. आता पोलिसांनी तपास आणखी वेगाने सुरू केला. सर्वप्रथम त्यांनी रुपाश्री ज्या शाळेत काम करत होती तिथल्या CCTV फुटेजची तपासणी केली. फुटेज पाहिल्यानंतर शिक्षकांनी दिलेली माहिती खरी असल्याचं स्पष्ट झालं. दुपारी साधारण 1 वाजण्याच्या सुमारास रुपाश्री यांनी अर्ध्या दिवसाची रजा घेतली होती. रजेचा अर्ज दिल्यानंतर ती आपल्या स्कूटरवर बसली आणि शाळेतून निघून गेली. ती घराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याने जात असल्याचं CCTV मध्ये दिसत होतं. पण त्यानंतर ती नेमकी कुठे वळाली किंवा कुठे गेली याचा कोणताही पुरावा मिळत नव्हता. म्हणून पोलिसांनी त्या मार्गावरील प्रत्येक CCTV कॅमेऱ्याची तपासणी सुरू केली. बाजारपेठ, चौक, दुकाने आणि रस्त्यावरील सर्व कॅमेऱ्यांचं फुटेज तपासण्यात आलं. त्याचबरोबर पोलिसांनी रुपाश्री हिचा नवरा आणि मुलांची देखील सविस्तर चौकशी सुरू ठेवली. रुपाश्री हिचं कोणासोबत वैर होतं का? अलीकडे ती कोणत्या तणावात होती का? तिच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडलं होतं का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. याचवेळी तिच्या मुलाने पोलिसांना एक महत्त्वाची माहिती दिली. तो म्हणाला, सर, आमच्या शाळेमध्ये व्यंकटरमण नावाचा एक चित्रकला शिक्षक आहे. आई नेहमी त्याच्याबद्दल तक्रार करत असायची. तो सतत आईचा पाठलाग करायचा. आई कुठे जाते, कोणासोबत बोलते, किती वेळ बोलते यावर तो मास्तर सतत लक्ष ठेवत असायचा. कधी कधी आईला न सांगता तिच्या मोबाईलवरून तो मेसेजही पाठवायचा. त्याचं वागणं आईला अजिबात आवडत नव्हतं. ही माहिती मिळताच पोलिसांचं लक्ष थेट त्या चित्रकला शिक्षकाकडे वळालं. नंतर त्यांनी चंद्रशेखर यालाही त्याबाबत विचारलं. ते म्हणाले, माझ्या बायकोने मला कधी थेट काही सांगितलं नव्हतं, पण माझ्या मुलाने मला सांगितलं होतं की व्यंकटरमण नावाचा चित्रकलेचा शिक्षक तिला सतत त्रास देत आहे. मी त्याबद्दल बायकोसोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण तिने ही गोष्ट फारशी वाढवली नाही. आता पोलिसांना या प्रकरणात पहिला ठोस धागा मिळाल्याचं जाणवलं. त्यांनी तात्काळ व्यंकटरमण याला चौकशीसाठी बोलावण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांसमोर हजर झाल्यानंतर व्यंकटरमण बोलला, सर, त्या दिवशी मी शाळेमध्ये नव्हतो. मी रजेवर होतो. माझ्या बायकोला आणण्यासाठी माझ्या गावाला गेलो होतो. रुपाश्री मॅडम कुठे गेली किंवा तिच्यासोबत काय घडलं याची मला काही देखील माहिती नाही. त्याचं उत्तर वरवर पाहता विश्वासाचं वाटत होतं, कारण ते त्या दिवशी शाळेमध्ये गेले नव्हते. पण पोलिसांच्या मनात अजूनही संशय कायम होता. कारण एक गोष्ट स्पष्ट होती, रुपाश्री अचानक घाईघाईने शाळेतून निघून गेली होती. ती कोणाला भेटायला गेली होती, कोणत्या तातडीच्या कामासाठी, त्यांनी कोणालाही काही न सांगता शाळा सोडली होती, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती अजून जिवंत होती का? या प्रश्नांचं उत्तरं अजूनही पोलिसांना मिळाली नव्हती. आणि याच ठिकाणावरून या रहस्यमय प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण मिळणार होतं. दरम्यान रुपाश्री हिचा शोध सुरूच होता. पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवत होती. अशातच 18 जानेवारी 2020 म्हणजे त्या बेपत्ता झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी पोलिसांना एक धक्कादायक फोन आला. फोन करणारा व्यक्ती घाबरलेल्या आवाजात म्हणाला, सर, तात्काळ समुद्र किनाऱ्यावर या. इथे एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. मृतदेह पूर्णपणे भोंगळ्या अवस्थेत आहे. इथे आधीच मोठी गर्दी जमली आहे. कृपया तुम्ही लवकर या. ही माहिती मिळताच पोलिसांचं पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झालं. अनेक ॲक्सिडेंट, आत्महत्या आणि खुनाची प्रकरणं पाहिलेल्या पोलिसांना देखील त्या दिवशीचं दृश्य हादरून टाकणारं होतं. समुद्र किनाऱ्यावर एका महिलेचा मृतदेह पडला होता. संपूर्ण शरीरावर एकही कपडा नव्हता. पण धक्का इथे संपत नव्हता. त्या महिलेच्या डोक्यावर एकही केस शिल्लक नव्हता. संपूर्ण डोकं पूर्णपणे टक्कल झाल्यासारखं दिसत होतं. पोलिसांनी मृतदेहाची बारकाईने तपासणी केली. त्यांनी तिचं तोंड उघडून पाहिलं, पण तिच्या आतमध्ये एकही दात शिल्लक नव्हता. जीभ पूर्णपणे बाहेर आली होती. सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे संपूर्ण शरीरावर कुठेही मारहाणीची किंवा जखमेची कोणतीही स्पष्ट खूण दिसत नव्हती. हे पाहून पोलीस पूर्णपणे गोंधळून गेले. हा आत्महत्येचा प्रकार होता की खून होता? पण त्याचवेळी आणखी एक प्रश्न समोर आला. जर ही आत्महत्या असेल तर एखादी व्यक्ती स्वतःचे सर्व कपडे काढून समुद्रात उडी का मारेल? आणि जर तिने कपडे किनाऱ्यावर काढले असते तर ते कपडे जवळपास कुठेतरी सापडायला हवे होते. मात्र घटनास्थळी असे कोणतेही कपडे सापडले नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला. प्राथमिक पाहणीत ही आत्महत्या असू शकते असं वाटत नसलं तरी अनेक गोष्टी खुनाकडेच इशारा करत होत्या. नेमकं काय घडलं होतं हे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आल्यानंतर स्पष्ट होणार होतं. मात्र त्या क्षणी पोलिसांसमोर आणखी एक मोठा प्रश्न होता. ही महिला नेमकी कोण होती? या दरम्यान पोलिसांना 2 दिवसापूर्वी दाखल झालेल्या बेपत्ता महिलेच्या तक्रारीची आठवण झाली. ती तक्रार होती रुपाश्री नावाच्या शिक्षिकेची. पोलिसांनी तात्काळ चंद्रशेखर आणि त्यांच्या मुलाला घटनास्थळी बोलावलं. समुद्र किनाऱ्यावर पोहोचताच दोघांनी मृतदेह पाहिला आणि पुढच्या क्षणी त्यांचा आक्रोश सुरू झाला. आता पोलिसांना खात्री पटली होती, समुद्र किनाऱ्यावर सापडलेला तो भोंगळा मृतदेह दुसरा तिसरा कोणाचा नसून रुपाश्री हिचाच होता. आता पोलिसांसमोर एकच प्रश्न उरला होता, हा खून होता की आत्महत्या? मृतदेह पाहताना चंद्रशेखर यांच्या लक्षात एक महत्त्वाची गोष्ट आली. ते पोलिसांना म्हणाले, सर, माझ्या बायकोच्या गळ्यामध्ये नेहमी सोन्याची चेन असायची, पण ती आता दिसत नाही. मात्र हातातले आणि कानातील अंगठ्या अजूनही तशा आहे. या माहितीमुळे तपासाला वेगळं वळण मिळालं. कारण जर हा खून फक्त चोरीसाठी झाला असता तर खुनी सर्व दागिने घेऊन त्यांनी पळ काढला असता. पण इथे फक्त गळ्यातील साखळी गायब होती, बाकी सर्व दागिने तसेच होते. याचा अर्थ स्पष्ट होता, या खुनामागचं कारण चोरी नव्हतं. आता सर्वांचं लक्ष पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लागलं होतं. दरम्यान तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील प्रत्येक खुनाच्या प्रकरणाप्रमाणेच पोलिसांचा पहिला संशय रुपाश्री हिचा नवरा चंद्रशेखर याच्यावर गेला. कारण बहुतांश वेळा अशा प्रकरणात सर्वात आधी नवरा किंवा बायकोची चौकशी केली जाते. शिवाय चंद्रशेखर हा राजकारणात सक्रिय असल्यामुळे माध्यमांचं लक्ष त्याच्यावरच केंद्रित झालं होतं.
दरम्यान सर्वजण पोस्टमॉर्टम अहवालाची वाट पाहत होते. पण जेव्हा तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला तेव्हा त्यातील रिपोर्ट पाहून पोलिसांसह सर्वांना धक्का बसला. रिपोर्टनुसार रुपाश्री हिचा मृत्यू बुडाल्यामुळे झाला होता. तपासादरम्यान डॉक्टरांनी तिच्या फुफ्फुसाची तपासणी केली. त्यात पाणी सापडलं होतं. सामान्यतः एखादी व्यक्ती समुद्रात बुडून मेली असेल तर तिच्या फुफ्फुसात फक्त खारं समुद्राचं पाणी आढळतं. पण या प्रकरणात तसं नव्हतं. रुपाश्री याच्या फुफ्फुसात 2 वेगवेगळ्या प्रकारचे पाणी आढळलं. पहिलं होतं समुद्राचं खारं पाणी आणि दुसरं होतं विहिरीतील किंवा गोड्या पाण्याचं पाणी. ही बाब अत्यंत धक्कादायक होती. याचा अर्थ स्पष्ट होता. रुपाश्री हिचा मृतदेह समुद्रात सापडला असला तरी त्याआधी त्या दुसऱ्या एखाद्या ठिकाणी पाण्यात ती बुडाली होती. म्हणजे तिचा मृत्यू समुद्रात झाला नव्हता. आणखी एक धक्कादायक गोष्ट पोस्टमॉर्टममध्ये समोर आली. तिच्या डोक्यावरील सर्व केस आणि तोंडातील सर्व दात नैसर्गिकरित्या गळाले नव्हते. तपासणीत असे संकेत मिळाले की तिच्या शरीरावर एखाद्या केमिकल पदार्थांचा परिणाम झाला होता. बहुधा त्या रसायनामुळे तिचे केस आणि दात गळून पडले असावे. हे निष्कर्ष पाहून फॉरेन्सिक तज्ज्ञांनी स्पष्ट मत मांडलं. हा अपघात किंवा आत्महत्या नसून पूर्णपणे नियोजनबद्ध खून आहे. आता तपासाला नवीन दिशा मिळाली. पोलिसांनी पुन्हा संशयिताची यादी तपासायला सुरुवात केली. सर्वप्रथम संशय रुपाश्री हिचा नवरा चंद्रशेखर यांच्यावर होता. कारण अशा बहुतांश प्रकरणांमध्ये सर्वात आधी नवरा किंवा बायकोची चौकशी केली जाते. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. माध्यमांनी देखील संशयाची सुई चंद्रशेखर यांच्याकडेच वळवली होती. त्याचबरोबर शाळेतील चित्रकला शिक्षक व्यंकटरमण याच्यावर देखील पोलिसांचं लक्ष होतं. कारण रुपाश्री हिच्या मुलाने आधी सांगितलं होतं की तो शिक्षक सतत त्याच्या आईचा पाठलाग करत असायचा. मात्र अनेक दिवस चौकशी करूनही पोलिसांना चंद्रशेखर याच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. वैज्ञानिक पुरावे देखील त्यांच्याकडे निर्देश करत नव्हते. त्यामुळे तपास अक्षरशः ठप्प झाला. केरळ पोलिसांनी अनेक दिवस प्रयत्न केले पण या गूढ प्रकरणाचा उलगडा होत नव्हता. अखेर हा तपास क्राईम ब्रँचकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. क्राईम ब्रँचने तपास हाती घेतल्यानंतर त्यांनी सुरुवातीपासूनच सर्व पुरावे पुन्हा तपासायला सुरुवात केली. त्यांनाही सुरुवातीला चंद्रशेखर यांच्यावरच संशय होता. मात्र फॉरेन्सिक अहवालातील एक अत्यंत महत्त्वाचा तपशील त्यांच्या नजरेत भरला जो याआधी कुणाच्याही लक्षात आला नव्हता. रुपाश्री हिचा मृतदेह सापडला तेव्हा काढलेल्या छायाचित्रांचं त्यांनी बारकाईने निरीक्षण केलं. तेव्हा तिच्या खांद्याजवळ एका कारच्या टायरचा स्पष्ट ठसा दिसून आला. हा तपशील यापूर्वीच्या तपासात पूर्णपणे दुर्लक्षित राहिला होता. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या टायरच्या ठशाचा साचा तयार करण्याचा निर्णय घेतला. कारण जर हा ठसा कोणत्या विशिष्ट कारसोबत जुळला तर खुनीपर्यंत पोहोचणं खूपच सोपं होणार होतं. आता तपासात प्रथमच पोलिसांच्या हाती एक ठोस आणि वैज्ञानिक पुरावा लागला होता. क्राईम ब्रँचने आता तपास पूर्णपणे नव्या पद्धतीने सुरू केला. सर्वप्रथम त्यांनी पोस्टमॉर्टम अहवालातील मृत्यूची वेळ पुन्हा तपासली. अहवालानुसार रुपाश्री हिचा मृत्यू दुपारी 4:30 ते 5 वाजण्याच्या दरम्यान झाला होता. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांसमोर एक नवीनच प्रश्न उभा राहिला. रुपाश्री शाळेतून दुपारी निघली होती आणि अवघ्या 2-3 तासात तिचा मृत्यू झाला. मग त्या 2-3 तासात नेमकं काय घडलं? ती कोणाला भेटली? कोण तिला आपल्यासोबत घेऊन गेलं? आणि इतक्या कमी वेळात तिच्यावर एवढा अमानुष अत्याचार कुणी केला? या प्रश्नांची उत्तरे अजूनही कुणाकडेच नव्हती. तेव्हा क्राईम ब्रँचने तपासाची दिशा बदलली. त्यांनी ठरवलं की नवऱ्यावर संशय घेण्यात वेळ घालवण्यापेक्षा इतर संशयितांची देखील सखोल चौकशी केली पाहिजे. त्यांच्या संशयाच्या यादीमध्ये सर्वात वर होतं एक नाव, चित्रकला शिक्षक व्यंकटरमण. त्यांनी चौकशीसाठी पुन्हा पोलीस ठाण्यात त्याला बोलवण्यात आलं. पोलिसांनी विचारलं, त्या दिवशी तू नेमका कुठं होता? व्यंकटरमण शांतपणे म्हणाला, सर, मी आधी सांगितलं आहे त्या दिवशी मी रजेवर होतो. मी माझ्या बायकोला आणण्यासाठी माझ्या गावाला गेलो होतो. रुपाश्री मॅडमसोबत काय घडलं याचं मला काही देखील माहीत नाही. पोलिसांनी त्याचं उत्तर शांतपणे ऐकलं. मात्र त्यांना अजूनही त्याच्यावर संशय होता.
कारण शाळेत असताना तो रुपाश्री हिचा सतत पाठलाग करत असल्याची माहिती त्याच्याकडे आधीपासूनच होती. म्हणून त्याने तिला आणखी काही प्रश्न विचारले. जर तुमचा या प्रकरणासोबत काही संबंध नसेल तर तुम्ही रुपाश्री मॅडमचा सतत पाठलाग का करत होता? ती कोणासोबत बोलती, कुठे जाती, किती वेळ बोलती, यामध्ये तुम्हाला इतका रस का होता? व्यंकटरमणने मात्र प्रत्येक प्रश्नाचं एकच उत्तर दिलं. सर, माझा या खुनासोबत काही संबंध नाही. मी निरपराध आहे. पोलिसांनी त्याच्याकडे काही क्षण पाहिलं आणि अचानक एक वेगळीच मागणी केली. तुम्ही पोलीस ठाण्यात कशाने आला? व्यंकटरमण म्हणाला, माझ्या कारने. तेव्हा पोलीस म्हणाले, ठीक आहे, तुमच्या कारची चावी आम्हाला द्या, आम्हाला ती कार तपासायची आहे. हे ऐकताच व्यंकटरमणच्या चेहऱ्यावरील कॉन्फिडन्स क्षणात कमी झाला. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी घबराट स्पष्ट दिसू लागली. तरीही त्याने कारची चावी पोलिसांच्या ताब्यात दिली. आता क्राईम ब्रँचचे संपूर्ण लक्ष त्या कारकडे होतं, कारण त्यांना खात्री होती या कारमध्येच या प्रकरणाचं सर्वात मोठं रहस्य दडलं आहे. पोलिसांनी व्यंकटरमणची कार ताब्यात घेतली आणि तिची अत्यंत बारकाईने तपासणी सुरू केली. सर्वप्रथम त्यांनी कारची डिकी उघडली. डिकी उघडताच त्यांची नजर स्पेअर टायरवर गेली, कारण घटनास्थळी सापडलेल्या टायरच्या ठशाची तुलना त्यांना या टायरसोबत करायची होती. टायरचं बारकाईने निरीक्षण केल्यानंतर पोलिसांना मोठा धक्का बसला. घटनास्थळी सापडलेला टायरचा ठसा आणि या कारच्या स्पेअरच्या टायरचा ठसा हुबहू जुळत होता. आता पोलिसांचा संशय आणखी बळावला. तरीही त्यांनी घाईने निष्कर्ष काढला नाही. त्यांनी संपूर्ण कारचं फॉरेन्सिक परीक्षण करण्याचा निर्णय घेतला. तपासादरम्यान कारच्या डिकीमधून काही केसांचे तुकडे सापडले. ते केस तात्काळ फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. काही वेळानंतर रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टने संपूर्ण प्रकरणाला नवं वळण दिलं. डिकीत सापडलेले केस रुपाश्री हिचेच होते. हा अहवाल मिळताच पोलिसांनी रुपाश्री हिच्या नवऱ्याला बोलवलं. त्यांना ते केस दाखवण्यात आले. चंद्रशेखर यांनी ते पाहताच सांगितलं, हो सर, हे माझ्या बायकोचेच केस आहे. आता पोलिसांकडे दोन अत्यंत महत्त्वाचे पुरावे होते. पहिला, घटनास्थळी सापडलेला टायरचा ठसा व्यंकटरमणच्या कारसोबत जुळत होता आणि दुसरा म्हणजे त्याच कारच्या डिकीत रुपाश्री हिचे केस सापडले होते. दोन पुराव्यामुळे व्यंकटरमणवरचा संशय जवळपास निश्चित झाला. पोलिसांनी त्याची पुन्हा कसून चौकशी सुरू केली. ते म्हणाले, आता सत्य लपून काही फायदा नाही. सर्व पुरावे तुझ्या विरुद्ध आहे. जर तू स्वतःहून सत्य सांगितलं तर ते तुझ्यासाठी चांगले ठरेल. सुरुवातीला व्यंकटरमण टाळाटाळ करत राहिला, मात्र पोलिसांनी एकामागून एक सर्व पुरावे त्याच्यासमोर ठेवले. आता त्याच्याकडे नकार देण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. शेवटी त्याचा मानसिक तोल ढासळला आणि त्याने शांतपणे डोकं खाली घातलं. काही क्षणांनी तो म्हणाला, हो सर, मी सगळं खरं सांगतो. रुपाश्री हिच्या मृत्यूमागे माझाच हात आहे. त्याच्या तोंडून हे शब्द ऐकताच उपस्थित सर्व पोलीस अधिकारी स्तब्ध झाले, कारण अनेक दिवसांपासून ज्याचा ते शोध घेत होते तो खुनी आता स्वतःच आपल्या गुन्ह्याची कबुली देत होता. आता पोलिसांसमोर एकच प्रश्न होता, व्यंकटरमणने हा भयानक गुन्हा नेमका का केला आणि त्याने रुपाश्री हिला आपल्या जाळ्यात कसं ओढलं? याच प्रश्नाची उत्तरं त्याच्या कबुली जबाबातून समोर येणार होती. पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर व्यंकटरमणने संपूर्ण घटना सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, सर, मी रुपाश्री मॅडमवर खूप दिवसांपासून एकतर्फी प्रेम करत होतो. हळूहळू ते प्रेम एका धोकादायक वेड्यामध्ये बदललं. तिनं कोणासोबत बोलायचं, कुठं जायचं, कुणाला भेटायचं यावरही माझं नियंत्रण असावं अशी माझी इच्छा होती. माझं स्वतःचं लग्न झालं आहे, तरीसुद्धा माझ्या मनात रुपाश्रीबद्दल वेड निर्माण झालं होतं. शाळेत ती दुसऱ्या कोणासोबत बोलली तरी मला राग यायचा. ती स्टाफरूममध्ये कोणाच्या शेजारी बसली, कोणाशी किती वेळ बोलली, फोनवर कोणासोबत बोलली, कोणाला मेसेज केला याची माहिती सतत मला हवी असायची. ती कुठे जाते, कधी जाते, कधी शाळेत येते यावर मी सतत लक्ष ठेवायचो. माझं हे वागणं पूर्णपणे वेडसर आणि आक्रमक झालं होतं. मी तिचा सतत पाठलाग करू लागलो. रुपाश्री हिला माझं हे वागणं अजिबात आवडत नव्हतं. ती माझ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती, पण मी मात्र तिला सोडायला तयार नव्हतो. दरम्यान शाळेमध्ये काही प्रशासकीय बदल होणार असल्याची चर्चा सुरू झाली.
त्यामुळे माझी बदली होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्याच काळात मी मंदिरातील काही पूजा विधींमध्ये सहभागी होत होतो. तिथे मला नारी पूजा नावाच्या एका अंधश्रद्धाळू विधीबद्दल माहिती मिळाली. त्या विधीबद्दल ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये एक विकृत आणि धोकादायक विचार आला. मला वाटलं, हा विधी केला तर माझी बदली होणार नाही, माझी नोकरी सुरक्षित राहील. पण त्या विधीसाठी एका महिलेची आवश्यकता होती आणि ती महिला पूर्णपणे विवस्त्र अवस्थेत असणं आवश्यक असल्याचं मला सांगण्यात आलं. स्वतःहून कोणतीही महिला अशा गोष्टींसाठी तयार होणार नाही हे मला माहिती होतं. म्हणून मी रुपाश्रीला फसून माझ्या घरी बोलवण्याचा कट रचला. 12 जानेवारी रोजी मी मुद्दाम रजा घेतली. त्यानंतर मी रुपाश्री मॅडमला फोन केला. मी तिला सांगितलं, मला तुझ्यासोबत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. आपल्यामधले सर्व गैरसमज आज कायमचे दूर करू, त्यानंतर मी तुला कधीच त्रास देणार नाही. रुपाश्रीला वाटलं कदाचित आज हा विषय कायमचा संपेल, म्हणून तिने अर्ध्या दिवसाची रजा घेतली. मात्र मी तिला थेट माझ्या घरी यायला सांगितलं नाही. मी सांगितलं, रुग्णालयाच्या मागच्या बाजूला तुमची स्कूटर पार्क कर, तिथून मी तुला माझ्या कारमध्ये घेऊन जाईल, कारण मला कुणाच्या नजरेमध्ये पडायचं नव्हतं. तिने माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या सांगण्यानुसार ती तिथे आली. मी तिला माझ्या कारमध्ये बसवलं आणि थेट माझ्या घरी घेऊन गेलो. व्यंकटरमणने रुपाश्रीला आपल्या घरी आणल्यानंतर सुरुवातीला तो अगदी शांतपणे तिच्यासोबत बोलू लागला. काही वेळ दोघांमध्ये सामान्य चर्चा झाली. त्यानंतर त्याने अचानक नारी पूजा या विधीचा विषय काढला. तो म्हणाला, मला एका विशेष पूजेसाठी तुमची मदत हवी आहे. रुपाश्रीने त्याचं बोलणं ऐकलं, पण जेव्हा त्याने त्या पूजेची संपूर्ण माहिती सांगितली तेव्हा ती पूर्णपणे हादरून गेली. त्याने सांगितलं की त्या विधीसाठी तिला पूर्णपणे भोंगळ्या अवस्थेत सहभागी व्हावं लागेल. हे ऐकताच रुपाश्री संतापली. ती ठामपणे म्हणाली, हे अशक्य आहे, मी असं काही करणार नाही. असं म्हणत ती तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करू लागली. सुरुवातीला शांत असलेला व्यंकटरमण आता पूर्णपणे आक्रमक झाला. त्याचा आवाज बदलला. तो रुपाश्रीला धमकावत म्हणाला, तुझ्याकडे आता फक्त 2च पर्याय आहे. एकतर ही पूजा पूर्ण कर किंवा आज तू इथून जिवंत बाहेर जाणार नाही. ही धमकी ऐकताच रुपाश्री घाबरली. तिने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यंकटरमणने तिला जबरदस्तीने पकडलं. त्याने तिला केसांना धरून आत ओढत घरातील बाथरूममध्ये नेलं. तिथे आधीच एक मोठा ड्रम ठेवला होता. त्या ड्रममध्ये साधं पाणी नव्हतं, त्यामध्ये विविध प्रकारची रसायनं मिसळली होती. हे सर्व त्याने आधीपासूनच प्लॅन करून ठेवलं होतं. तो पुन्हा म्हणाला, ही पूजा कर आणि माझी इच्छा पूर्ण कर, नाहीतर मी तुला ठार मारेल. पण रुपाश्रीने त्याच्यासमोर झुकायला स्पष्ट नकार दिला. क्षणाचाही विलंब न करता व्यंकटरमणने तिला त्या रसायन मिश्रित पाण्याच्या ड्रममध्ये जबरदस्तीने बुडावलं. रुपाश्री स्वतःचा जीव वाचवण्यासाठी झुंज देत होती, पण व्यंकटरमणने तिला वर येऊ दिलं नाही. काही वेळातच तिचा श्वास गुदमरला आणि तिचा मृत्यू झाला. त्या केमिकलच्या तीव्र परिणामामुळे तिच्या डोक्यावरील केस गळू लागली. तसंच तिच्या तोंडातील दातही एकामागून एक निखळू लागले. रुपाश्रीचा मृत्यू झाल्यानंतर व्यंकटरमण थांबला नाही. त्याने तिच्या शरीरावरील सर्व कपडे काढून टाकले. त्यानंतर त्याने त्या विकृत धार्मिक विधीचं पालन केल्याचा दावा केला. आता त्याच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न होता, मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची. एकट्याने हे करणं त्याला शक्य नव्हतं. म्हणून त्याने आपला ड्रायव्हर निरंजन कुमार याला फोन करून तातडीने घरी बोलावलं. निरंजन तिथे पोहोचल्यावर व्यंकटरमणने त्याला संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर दोघांनी मिळून रुपाश्रीचा मृतदेह कारच्या डिकीमध्ये ठेवला. डिकीत जागा कमी असल्यामुळे मृतदेह वाकून ठेवावा लागला. याचवेळी डिकीत ठेवलेल्या स्पेअर टायरचा ठसा रुपाश्रीच्या खांद्यावर उमटला. नंतर पोलिसांनी घटनास्थळावरील मृतदेह तपासताना हाच ठसा ओळखला होता. त्यानंतर दोघेही मृतदेह घेऊन समुद्र किनाऱ्याकडे निघाले. व्यंकटरमणचा असा समज होता की समुद्रात मृतदेह फेकून दिल्यास रसायनाचे सर्व पुरावे नष्ट होतील. समुद्राचं पाणी आणि समुद्री जीवांमुळे मृतदेहाची अवस्था इतकी बदलून जाईल की खऱ्या मृत्यूचं कारण कधीच समोर येणार नाही. याच उद्देशाने त्याने मृतदेह समुद्रात फेकून दिला. मात्र त्याआधी रुपाश्रीचं शरीर केमिकल मिश्रित पाण्यात बुडवण्यात आलं होतं आणि नंतर मृतदेह समुद्रात टाकल्यामुळे तिच्या शरीरात 2 वेगळ्या प्रकारचं पाणी आढळलं.
एक गोड पाणी आणि दुसरं समुद्राचं खारं पाणी. याच महत्त्वाच्या पुराव्यांमुळे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हा खून असल्याचं स्पष्ट झालं. व्यंकटरमणने कबुली जबाबात सांगितलेली प्रत्येक गोष्ट आता फॉरेन्सिक पुराव्यांसोबत जुळत होती. कारण डिकीत सापडलेले रुपाशीचे केस, तिच्या खांद्यावर उमटलेला स्पेअर टायरचा ठसा आणि पोस्टमॉर्टम अहवाल हे सर्व पुरावे एकाच दिशेने बोट दाखवत होते. या संपूर्ण गुन्ह्यात दोनच आरोपी सहभागी होते. मुख्य आरोपी होता व्यंकटरमण, तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला मदत करणारा त्याचा ड्रायव्हर निरंजन कुमार होता. सर्व ठोस पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी दोघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं. प्रकरण न्यायालयामध्ये गेलं. सर्व पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ऐकल्यानंतर न्यायालयाने चित्रकला शिक्षक व्यंकटरमण याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात मदत केल्याबद्दल निरंजन कुमार याला 7 वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर संपूर्ण केरळ राज्य हादरलं होतं. कारण हा केवळ खून नव्हता, तर अत्यंत थंड डोक्याने आखलेला आणि विकृत मानसिकतेतून केलेला गुन्हा होता. व्यंकटरमण हा एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता. विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याच व्यक्तीने एका सहकारी शिक्षिकेचा विश्वासघात करून तिची निर्घृण हत्या केली. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.